काल आमच्या काही मित्रांनी आमची प्रेस झाल्यानंतर ती प्रेस घेतली व त्या प्रेसवरती प्रश्न उत्तर केले। खऱ्या अर्थाने कालची जी प्रेस झाली, मला एकच म्हणायचं आहे, त्या प्रेसला आलेले सगळे माझे काही ज्युनियर होते, काही सिनियर होते आणि खऱ्या अर्थाने राजकारणामधली ती सगळी मित्रमंडळी मला मानणारी मंडळी होती, मला रिस्पेक्ट करणारी मंडळी होती आणि काही नवके होते, त्याच्यामुळे त्यांचं काहींचं तोल सुटून पण ते माझ्यावरती बोलले, पण रिस्पेक्टिव्हलीच बोलले। मला एकच म्हणायचं आहे, हा विषय भावबंदकीचा नव्हता, हा विषय गाव पातळीवरचा नाही आहे, हा विषय खूप सखोल अभ्यास करून त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा विषय होता। म्हणून मी त्याही पत्रकारिता परिषदेमध्ये तेच विनंती केली की हा विषय समोरासमोर बसून मिटण्याचा विषय आहे। समोर ज्यावेळेस आपण येऊ की मी काय ॲलिगेशन केले आमदार महोदयांवर आणि आमदार महोदयांनी काय विकास कामांच्या बाबतीमध्ये त्यांची ती काय भूमिका आहे, ह्या विषयावरती आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा होता। म्हणून आपल्या माध्यमातून तो संवाद साधण्याचा मी प्रयत्न केला। माझा सरळ आरोप हा विकास कामांच्या बाबतीमध्ये आहे की समशेरपूर गटामध्ये विकास कामं रखडली, की जास्त प्रमाणात विकास कामं मंजूर झालेली आणि ती रखडली। बाकीच्या गटांमध्येही विकास कामं आहेत, तिथेही काही रखडली, परंतु काही ठराविक लोकांना ज्या पद्धतीनं त्यांचा पत्रव्यवहार झाला, ज्या पद्धतीनं त्यांना टार्गेट केलं गेलं आणि त्यांच्यावरती दिरंगाईची नोटिसा दिल्या गेल्या, त्यांच्यावरती निकृष्ट दर्जाची नोटिसा दिल्या गेल्या, खरंच त्या लोकांच्या चुका असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ह्या मताशी मी सुद्धा ठाम होतो। आजही आहे आणि उद्या आहे, परंतु ती कामं होत असताना त्यांना जो सपोर्ट लागतो त्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधीचा सपोर्ट हा फार महत्त्वाचा असतो। तो सपोर्ट आहे का, ह्याबाबत मी सविस्तर त्या पत्रकार परिषदेमध्ये मी सगळी माझी पोटतिडकीनी बाजू मांडली। त्यांना जे काही पुरावे पाहिजे असेल ते पुरावे त्यांनी घेऊन यावे। माझ्याकडे जे पुरावे आहे ते मी सगळे पुरावे आपल्याकडे देण्याच्या तयारीमध्ये आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या सगळ्या मित्रांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याचे सगळे उत्तरं मी आपल्याला देण्यास तयार आहे आणि माझ्याकडे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती तालुक्याचे गांभीर्याचे प्रश्न आहे, त्या प्रश्नावरती आपल्याला त्यांच्याशी चर्चा करून आणि आपल्याला पुरावे देतो। त्याच्यात जर माझी चूक असेल तर मी जे चौकामध्ये जाहीर माफी मागेल आणि त्यांची चूक असेल तर त्यांनीसुद्धा जाहीर चौकामध्ये माफी मागावं। कोणत्याही चौकामध्ये आपण पत्रकार परिषद घ्यायला तयार आहे, फक्त आमदारांनी त्या प्रश्नावरती उत्तर देणं अपेक्षित आहे। काल जे मित्रमंडळी जी काही ज्युनियर काही लोक जे नवीन कार्यकर्ते गावागावामधून बोलवले, मला वाटतं त्यांना माहितीच नाही तो विषय। त्यांना बोलवणं, त्यांना बोलायला लावणे, त्यांना शिकवणे, त्यांना माझ्यावरती आरोप करायला लावणे हा विषय नाही। जो काय आरोप करायचा असेल तो आमदारांनी माझ्यावरती करावा। मी त्या मंडळींना जी काय बोलले मी त्यांच्यावरती आरोप करणार नाही। त्यांनी त्यांना जी काही भूमिका पार पाडण्यासाठी आमदार महोदयांनी पाठवलं असेल, त्यांच्या मनाने आले असेल, ते काय जे बोलले ते सगळ्या तालुक्यांनी बघितलं आहे। त्यांची सगळ्यांची सुरेश नवले असतील, सचिन दराडे असतील, आपले आप्पा दराडे असतील, सुभाष बेनके असतील, सुनील दराडे, तेच आप्पा दराडे, ही सगळी जी लोकं आहे, ही सगळ्या लोकांची तुम्ही त्या विभागामधली कामं बघा। मी काय म्हणणार नाही, त्यांचं वागणं, त्यांची वर्तणूक, त्यांचं परफॉर्मन्स ह्या सगळ्या गोष्टी मला बोलायचं नाही, कारण का मला त्यांचं चारित्र्य हरण नाही करायचं। अनेक गोष्टी आहे, पण मला त्यांच्यावरती अजिबात बोलायचं नाही। ते माझ्यापेक्षा लहान वयाने असेल तरी माझ्यावर बोलले असेल तर तो भावबंदकीचा वाद समजू, तो गावकीचा वाद समजू, परंतु हा तालुक्याचा जो विषय आहे ह्या विषयावरती बोलण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद, त्यांना उत्तर द्यायचं नाही, फक्त आपल्याला विनंती करायची की आमदार महोदय, आपण ज्या काही विषय मंत्रालयापर्यंत आपण तालुक्यातल्या काही लोकांच्या चौकशा लावण्यासंदर्भात किंवा विकास कामांसाठी संदर्भात गेला, ते प्रश्न इथंच सुटणार आहे आणि त्या लोकांनी सांगितलं का ते प्रश्न आपणच सोडू। त्या पत्रकार परिषदेत पण त्या लोकांनी सांगितलं का आम्ही चांगले कामं करून 100%, परंतु मग एवढ्या मोठी पनिशमेंट देण्यापेक्षा त्या विषयावरती इथं चर्चा करण्यासाठी आमच्याकडे काय पुरावे आहे आम्ही ते पुरावे घेऊन येतो। तुमच्याकडे काय पुरावे आहे, तुम्ही त्या विकास कामांसंदर्भात काय माहिती देतात, त्यासाठी आपण येऊन तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करतोय। परंतु ते वेगवेगळे टोळके पाठवून लोकांना गावगावचे देऊन वातावरण खराब करण्याचं जे काम करताय ते आमदार महोदयांनी करू नये। त्याच्यामध्ये आरोप असं केला त्याच्यामध्ये तुम्ही
तालुक्याच्या राजकारणाचं विद्रुपीकरण चालू केलंय असं त्यांनी आरोप केलाय. मला वाटतंय एखाद्या विषयावरती बोलणं म्हणजे विद्रुपीकरण नाही, आणि जर असेल तसं तर आमदार मोधायनी त्या विषयावरती मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे किंवा तुम्हाला सांगायचं आहे मी काय विद्रुपीकरण केलं त्याचं उत्तर द्यायला मी तयार आहे. दुसरी गोष्ट त्यांनी एक असा आरोप केला की ज्यावेळेस अकोले तालुक्याच्या पंचायत समिती सभापतीपद ज्यावेळेस ओपनसाठी आलं, ज्यावेळेस मराठा समाजाचा त्या ठिकाणी उमेदवार सभापती होणार होता, परंतु मात्र त्यावेळेस यांनी बाजीराव दराडे यांनी त्यावेळेस राजकीय कुरघोडी केली आणि त्यावेळेस जाणीवपूर्वक मराठा समाजाला सभापती पदापासून लांब ठेवलं असा एक तुमच्यावर आरोप केला आहे. त्यावेळेची परिस्थिती अशी होती की शिवसेना आणि भाजप आणि राष्ट्रवादी ही सगळ्यांची समसमान होती, लोक निवडून आलेली होती आणि त्याच्यामुळे भाजपचंही गणित जुळत नव्हतं, आमचंही गणित जुळत नव्हतं आणि राष्ट्रवादीचंही गणित जुळत नव्हतं. ह्यावेळेस सगळ्यांनी घेतलेला निर्णय हा मी एकट्याने घेतलेला निर्णय नाही, आणि मी जर त्यावेळेस जर मराठा समाजाचा कॅन्डिडेट असताना जर मी एखादा वंजारी समाजाचा कॅन्डिडेट जर सभापती म्हणून जर बसवलेला असता तर तो आरोप मला लागतोय. परंतु सगळ्या समाजाच्या लोकांनी, सगळ्या समाजाच्या नेते मंडळींनी, काही पडद्याच्या आतून होते, काही माझ्याबरोबर होते, ह्या सगळ्यांनी ज्यावेळेस जो कोणी उमेदवार होता बहुजन समाजाचा, तो बहुजन समाजाचा उमेदवार त्याच्याविषयी काय नाराजी होती ह्या समाजामध्ये हे मला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे तो निर्णय ज्यावेळेस झाला त्यावेळेस सभापती म्हणून रंजना मेंगाळ आणि मारुती मेंगाळ यांना तिथं वर्णी लागली, तर त्यावेळेस तालुक्यामध्ये ती सगळ्यांनी घेतलेला निर्णय, मी एकट्याने घेतलेला निर्णय नाही. माझं त्या सभागृहामध्ये मत नव्हतं, सगळ्यांनी पुरस्कृत करून त्यांनी सगळ्यांनी ते मतदान केलं सभापती पदाला. आणि मग आज तो मारुती मेंगाळ त्यावेळेस ठीक आहे झाला ना, मारुती मेंगाळ झाले, रंजना मेंगाळ झाले, आज मारुती मेंगाळ आहे तुमच्या बरोबरच आहे ना, त्याला तुम्ही दिला ना, तो सभापती झाला ना, मी तर माझ्या घरातला नाही झाला आणि मी एकट्याने निर्णय नाही घेतलेला त्यावेळेस, त्या सगळ्या सदस्यांनी म्हणून त्याला मतदान केलं ना, मी एकट्याने केलं नाही. ते गावच्या त्यांनी एक असं म्हटलं की समसरपूर गटामध्ये तुमची दादागिरी आहे, तुम्हाला गब्बर सिंगची उपमान दिली आहे आणि तुम्ही त्या गटामध्ये दहशत निर्माण केली आहे, असा एक गंभीर आरोप तुमच्यावर केला. आता असं आहे की ते भाऊबंदकीचा वाद आहे, जे बोलले ते माझ्यापेक्षा खूप ज्युनियर आहे. आता मी फॅमिलीतलाच मेंबर आहे त्यांच्या, आणि मी तिथे गेल्यानंतर ते मला ते जरी मीडियापुढे येऊन काय बोलले, पण तुम्ही स्वतः बघितलेलं आहे सगळ्यांनी का ज्यावेळेस ते मी त्यांच्या आमच्या सगळ्या कौटुंबिक कार्यक्रमात असतो तर ती लोक मला खुर्ची बसायला देतात, त्याच्यामुळं त्यांना बोलण्यास प्रवृत्त केलं आहे असा माझा आरोप आहे. गावची जी काही लोक आहेत, गटातली लोक आहेत, ते सांगतात 2012 पासून बाजीराव दराडे जसे निवडून आले तसं त्यांचा कामाचा दर्जा घसरला आहे, निकृष्ट दर्जाची कामं केली असा आरोप केला. विषय असा आहे, कोणची कामं निकृष्ट दर्जाची झाली आणि का झाली याच्यावरती त्यांनी सगळं कागदपत्र घेऊन यायचं. आपण त्या प्रत्येक गोष्टीचं मी तुम्हाला एकच सांगेल, 2012ला ज्यावेळेस मी जिल्हा परिषदेला निवडून आलो त्यावेळेस तुम्ही या माझ्याबरोबर की माझ्या समशरपूर असेल, नागवाडी असेल, टाहाकरे असेल, या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. तर अकोला तालुक्यातील सर्वात सुंदर स्मशान घाट जो असेल तो माझ्या समशरपूरला आहे. मी पहिला वैकुंठ रथ माझ्या समशरपूर गटामध्ये मी दिला. मी सगळ्या क्लबिंग योजना करून मोठं मंगल कार्यालय समशरपूर या ठिकाणी बांधलं. अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. माझ्या काळामध्ये काही कामं जी मार्गी लागली, जी साखळी बंधारे झाली, ती सर्वात जास्त साखळी बंधारे ही मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर झाली. मग असे सिंचनाचे प्रश्न आम्ही सोडवत असतो, सातत्याने पाठपुरावा करत असतो. आम्ही आरोप केलाय की तुम्ही जे निवडून येतात ना, पैशाच्या जोरावर आणि दारू वाटतात त्या जोरावर तुम्ही निवडून येतात. आता ते जे आरोप करताय की दारूच्या जोरावरती, म्हणजे तुम्हाला लोकशाही मान्य नाही. तुम्ही निवडून आले, आम्ही म्हणू तुम्ही या निवडणुकीला दारूच्याच जोरावर निवडून आले. त्याच्यामुळं ह्या अशा पद्धतीने काय लोक काय दारू पिऊन मतदान करायला जातात अशातला काय प्रकार नाही आहे. आता त्यावेळेचं इलेक्शनचं वातावरण हे असं वेगवेगळ्या पद्धतीनं ॲलिगेशन करणारं असतं. जो ते आरोप करतोय त्यांनी तेच केलं का हे त्यांनी बघावं. त्यानंतर दुसरी गोष्ट, ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर किरण लामटे यांना तुमच्या गटातनं मताधिक्य कमी मिळालं आहे, परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी जे मताधिक्य जे कमी मिळाले तर तिथं अमित बांगरे यांचे नातेसंबंध आहे, त्यांचं त्या ठिकाणी अशोक बांगरे यांचा त्या ठिकाणी प्रभाव आहे,
त्या ठिकाणी काय ती जी मतं मिळाली त्याच्यामुळं मिळाली, तिथं काही बाजीराव दराडेंचा प्रभाव नाही असं त्यांचं म्हणणं आहे. माझा प्रभाव तिथं जर नसेल तर मला तुम्ही ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये राजूर गट असेल, सातेवाडी गट असेल, शमशेरपूर गट असेल, जिथं मला संधी भेटेल तिथं मी उभं राहतो, काही प्रॉब्लेम नाही मला. आणि मी प्रभाव म्हणणारच नाही. लोक माझ्या ज्यावेळेस निवडणुकीला मला पण मतं दिले ना, 2 वेळेस मला मतं दिले लोकांनी. मी म्हणणार नाही लोक माझ्या प्रभावाखाली आहे लोक, पण मी त्या लोकांमध्ये जातो, त्यांच्या सुखदुःखामध्ये मी ते सहभागी असतो. मी प्रभाव म्हणणार नाही, पण मी त्यांच्याशी नाळ जोडलेले. ती लोक माझ्या निवडणुकीच्या वेळेस मला नक्कीच माझ्याबरोबर राहतात, हे मात्र तेवढं सत्य आहे. तुम्ही मागच्या 2 निवडणुका बघा. मी म्हणत नाही लोकांनी ह्या वेळेची परिस्थिती किरण लामटे वर्सेस अशोक भंगरे, मी नक्कीच म्हणतो. मग किरण लामटेंनी का नाकारलं? मागच्या वेळेस त्यांना मतं दिली होती त्यांनी, माझ्या गटाने. माझ्या गटातून मागच्या निवडणुकीला भरपूर मतं दिली. ह्यावेळेस आम्ही नव्हतो त्यांच्याबरोबर, मग का नाही दिली त्यांना मतं? अमितराव भांगरेंना का मतं पडली याचं पण कारण शोधा. त्यानंतर दुसरी गोष्ट, एक आरोप अजून असा झाला की शिवसेनेचेच शिंदे गटाचे संजय वाकचौरेंनी आरोप केला की आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या इस्टेटीची चौकशी करा आणि बाजीराव दराडे यांच्या पण इस्टेटीची चौकशी करा, असं एक त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली. माझ्या इस्टेटीची कधी चौकशी करायला त्यांना जे तिथं जायची गरज नाही, त्यांनी सगळ्यांनी यायचं. मी माझ्या जिथं जिथं प्रॉपर्टी आहे त्याची सगळी माहिती त्यांना देऊन टाकतो. माझ्यावरती कुठले लोन आहे, कुठल्या बँकांचे लोन आहे त्या प्रॉपर्ट्यांवर सगळं देतो मी, काहीच प्रॉब्लेम नाही. मला एवढी खात्री आहे, वाटलंच तर त्यांना जी काय पाहिजे असेल, त्यांनी ED असेल, इन्कम कुठल्या डिपार्टमेंटला पत्र द्यायचं असेल, तेवढं करण्यापेक्षा मीच त्या सगळ्या प्रॉपर्ट्यांचे, माझ्या इथं सगळ्या फाईल आहे इथं. ते कधी बी इन्कम टॅक्सला सांगू शकतात का? मी पण स्वतः सांगेल का इथंच सगळ्या फाईल आहे. आणि सगळ्या प्रॉपर्टी त्यांनी सांगितलं. राजस्थान त्यांनी अजून काही सांगितलं नाही. माझं कर्नाटकमध्ये माझं घर आहे, माझं गोव्यात घर आहे, माझं मुंबईत घर आहे, माझं शमशेरपूर गटात माझ्या प्रॉपर्टी आहे, माझ्या अकोल्यात आहे, नाशिकमध्ये आहे. पण तेवढे कर्ज पण आहे माझ्यावरती 15 करोड रुपये कर्ज आहे. आणि माझ्याकडे माझे 2001 पासून बॅलन्स शीट आहे. संजय वाकचौरेंना हे माहीत नाही. तुम्ही पण बघितलं, मी 2012च्या निवडणुकीत आलो. मी काय असा भिकाऱ्यासारखा आलो नाही तालुक्यामध्ये. माझी सगळ्या स्थिर स्थावर गोष्टी, माझे सगळ्यांशी संबंध, माझ्या घरी गोव्यातला अर्ध मंत्रिमंडळ आलेलं आहे. म्हणजे माझ्या सगळ्या राज्यामध्ये माझे सगळ्यांशी चांगले संबंध. मी एक मोठा व्यावसायिक आहे. आणि ते जे म्हणतात तो कोण सुरेश नवले, आता काय सांगायचं सुरेश नवले आता जॅकेट घालून हिंडतोय. तो काय करत होता हे सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या कृषी विभाग असेल, सगळ्या विभागांना माहिती आहे. तेव्हा त्याला मी माझ्या 2001 पासूनच्या बॅलन्स शीट दाखवतो. बाबा येऊन पाय, तुला कळतंय का ताळेबंद? एखाद्या कारखान्या एवढा टर्नओव्हर आहे माझा. 50-100 कोटीचा टर्नओव्हर करणारी कंपनी आहे माझी. मी काय पाकिटं घेत हिंडतो का? बिलकुल नाही. त्याच्यामुळे सुरेश नवलेंनी माझ्यावरती बोलावा. त्याला मी सांगितलं, भाऊ हे सोड सगळं, तुला सुधारायचं असेल तर सोड. सुरेश नवलेंना आपण आत्ता बघितलं 2-4 महिन्यापूर्वी एवढा दारू पिऊन इकडं तिकडं पडत होता. आता त्याच्यावर बोलणं बरं नाही. सुधारलाय ना तो, चांगली गोष्ट आहे. माळघाट नव्हत्याने असं आहे, आपण सत्तेत कधी बोलायला घाबरत नाही. एखादा चुकलेला असेल त्याच्यावर आपण अजिबात घाबरत नाही बोलायला. त्याच्यामुळं मी ठराविक कुणी असं ह्या समाजाचा आहे म्हणून त्याच्यावर बोलतो, त्या समाजाचा जो चुकला त्याच्यावरती आपण बोललं पाहिजे. आणि आपल्याला काय कोणाच्या मागं काय म्हणजे कोणा वाचून कोणाच्या मागं पदर धरायची गरज नाही. आमदारांच्या मागं हिंडणं किंवा कोणाच्या मागं हिंडणं आपण काय आपला स्वाभिमान गहाण ठेवू शकत नाही. जे सत्य आहे त्यांच्यावर काय आपले धंदे करायची गरज नाही त्यांच्याबरोबर आपल्याला. त्याच्यामुळं आम्ही ते काय स्वाभिमानी आहे आम्ही. त्याच्यामुळे आम्ही काय कोणाचा रिस्पेक्ट जो चुकला त्याच्यावरती बोलतो. अविनाश कानवडेंनी तुमच्या विरोधात वक्तव्य केलंय की संपूर्ण अकोले तालुक्याचे विकास कामं होत आहे. संपूर्ण रस्ते A to Z म्हणजे टॉप टू बॉटम असे कम्प्लीट होत आहे. बाजीराव दराडे त्यांच्या विभागामध्ये कामाला अडथळा आणत आहे म्हणून ते कामं कम्प्लीट नाही. आता ते अविनाश कानवडे काय आहे, मी कालच पाहिलं त्यांना एकदा घेऊन या, आपण त्यांच्याशी चर्चा करू. त्यांना काय अडचणी आहे किंवा त्यांनी कुठं विकास कामांना मी अडथळा आणला आहे ते आपण त्यांच्याशी चर्चा केल्यावरच कळेल. परंतु त्यांना हेच माहीत नाही अजून कामं कशामुळं अडथळे येतात, कामांमध्ये काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे.
मोठ्या मोठ्या प्रकल्पांमध्ये काय अडचणी येतात, दिरंगा येते. आणि अविनाश कानोरेंना म्हणणं तू पहिलं सगळं त्या निळवंड्याचा इतिहास पाय, तो मंजूर झाल्यापासूनचा इतिहास काढ सगळा. पहिली तत्वदा मान्यता सुप्रमा, तो अप टू डेट सुप्रमा, ह्याच्यामुळे ती कामं का डिले झाले निळवंडे. म्हणून 1 कोटीचं काम होणं सोपं असतं, 10 कोटीचा प्रकल्प होणं सोपं नसतं. साहेब, तुम्ही थेट आमदार लहामतेंना आव्हान दिलं होतं, परंतु कुठेतरी कार्यकर्त्यांनी येऊन तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलंय, काय सांगाल? माझं तेच म्हणणं आहे, कार्यकर्त्यांनी, तो कार्यकर्त्यांच्या स्तरावाचा विषय नाही आहे. मला कार्यकर्ते नाही का पाठवता आले आज? मी पण कार्यकर्ते पाठवले असते, माझ्याकडे कार्यकर्ते नाही का? त्यांनी 25 आणले, आम्ही पण 50 जण बोलवले, जा गेस्ट हाऊसला पत्रकार परिषद घ्या. कार्यकर्त्यांचा विषय नाही आहे, त्याला अभ्यास करूनच यावं लागेल. आमदार महोदयांना पत्रच घेऊन यावं लागेल. हा विषय त्यांनी केलेला काहीतरी चुका आहे, याच्यावरती काहीतरी विकास कामांना त्यांच्यामुळं डिले झालेलं आहे. हे त्यांना त्याचं क्लिअरिफिकेशन आमदार महोदयांनाच करावं लागेल. तुम्ही आमने सामने बसणार का? 100%. तुम्ही कधीही बोलवा, मी त्यांना विनंती करतो, तुम्ही या, हा विषय महत्त्वाचा आहे. तुम्ही या, कुठं बसू आपण, तुम्ही सगळे पत्रकारांच्या मध्ये आम्ही बसतो, त्या बाजून ते बसतील, या बाजून मी बसेल. माझे काय भावबंदकीच्या ठिकाणी ना, भांडणच्या ठिकाणी. हा विषय तालुक्याचा विषय, आणि आपल्याला राज्यातून पैसे का आले नाही? आपले 3 बजेट गेले, मी तुम्हाला आकडेवारी दाखवलं. अमरावतीला किती गेले, ठाण्याला किती गेले, ठिकठिकाणच्या जिल्ह्यांना किती गेले, आणि आपल्याला 1.66% पैसे येतात. याचा अर्थ आपला लोकप्रतिनिधी कुठं कमी पडतोय. आणि वरून आपल्याला सगळं माहिती असताना आपण त्या लोकांना सांगायचं की आपण त्या लोकांना त्रास द्यायचा, कामं झालेच पाहिजे. अरे पैसे येत नाही राज्यातून, राज्याने पैसे नाही दिले तर ती लोक कामं कशी पूर्ण करतील? त्यांच्याकडे जेवढा आवाका आहे, जेवढं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमाप्रमाणे काम झालं पाहिजे त्यापेक्षा जास्त काम करून ठेवलेलं आहे त्या लोकांनी. त्याच्यामुळे त्यांना आपण उगेच काहीतरी राजकीय स्टंट करून किंवा राजकीय याच्यासाठी लोक म्हणले पाहिजे, अरे आमदार लय हे आहे, लगेच कारवाई करतो, आणि त्याला दम द्यायचा, फोनवर दम द्यायचा, नाही झालं तर मी कारवाई करेल, किंवा अशा पद्धतीनं ते जे वातावरण तयार करून हिरो होऊन ही प्रश्न सुटत नसतात. याला ॲक्च्युअल वस्तुस्थितीला धरून कामं करणं गरजेचं आहे सगळ्यांना घेऊन. नाही तर मग या मग रखडतात ना कामं. कॉन्ट्रॅक्टर काय म्हणेल, बघू काय नियमाने होईल ते. आमचे पैसे त्यांनी पत्र देऊन टाकले, नियमाप्रमाणे जर आमचे पैसे एवढे ये नाही, 9 महिन्यापासून आम्हाला देयक मिळत नाही, आम्ही इथून पुढची कामं करणार नाही. त्याच्यामुळे ते जी काय छोटी किरकोळ कामं आहे ती खड्डे भरणे ही कामं करत बसतील. पूर्ण त्याचं काम इथून पुढे ते करणार नाही. दिसतंय ना आपल्याला. असं म्हटलं की ज्यावेळेस तुमच्या राजकीय अस्तित्वाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला शिवसेना आठवती, असा एक आरोप त्या याच्यात झाला. मी कुठंच शिवसेनेचा उल्लेख केला नाही, आणि मी जर कुठं राजकीय माझे अस्तित्व असेल, मी स्वतः बाजीराव दराडे या नावानेच मी पेश करतो. मी पक्षाचा वापर करून मी कुठे काही आजपर्यंत केलं नाही. पक्षाला, मी ज्या पक्षात आहे त्या पक्षामध्ये प्रामाणिक काम करण्याचाच मी प्रयत्न केला आहे, करतोय. त्याच्यामुळे मी पक्षाचं कुठंच असं बॅनर घेऊन मी कुठं आंदोलन केलं नाही, उपोषण केलं नाही, अजिबात नाही. मी जिथं आजही तुम्ही बघताय, मी फार स्टंटबाजी करून पक्षाचं कुठं नाव खराब होईल किंवा पक्षाचा वापर करून मी कुठं काही करत नाही. काल पक्षाचे नेते जे तालुका अध्यक्ष होते संजय वागचोरे, ते बोलले की बाजीराव दराडे आणि आम्ही दोघांना पक्षातून निलंबित केलं. आता मला तर तसं काही पत्र आलेलं नाही, मी माझं काम करतोय. आम्ही तो प्रश्न विचारला, पत्र आले ते बोलले पत्र नियुक्ती करताना पत्र काढून टाकताना. आता असं आहे, संजय वागचौर यांच्या जागी 2 तालुका अध्यक्ष नेमले गेले. पहिले सुभाष गायकर नेमले गेले, आणि त्याच्यानंतर अजून एक तालुका अध्यक्ष नेमले गेले, सुशांत गजे, बरोबर. तसं संपर्क म्हणून पद अजून माझ्या ठिकाणी तर कोणी मला पत्र आलं नाही का बा तुम्ही काम करू नका, किंवा माझ्या ठिकाणी दुसरं कोणती नियुक्ती झाली असेल तर मी शेवटी पक्षाचा वरिष्ठांचा निर्णय हा अंतिम असतो, तो मान्य केला पाहिजे. पक्षाला जर वाटलं की इथं बाजीराव दराडे मुळं पक्ष वाढत नाही तर पक्ष 100% निर्णय घेऊ शकतात का मला सांगतील, तिथं दुसरा निर्णय कोणी नेमण्याची ते नियुक्ती देतील त्यावेळेस मला सांगतील, किंवा न सांगतासुद्धा नेमू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. पण तो तसं काही झालेलं नाही. आणि तसं झालं तर मग शेवटी मला जर मी ते काम करतोच आहे, मला शेवटी महाराष्ट्रात कुठेही काम करा म्हणले तर मी काम करतोय. तुम्ही बघताय मी 2 दिवस फक्त तालुक्यामध्ये असतोय, बाकीच्या दिवस तर महाराष्ट्रात कुठंतरी असतो, मी काम करू शकतो. पण तसं काही पक्षाने आता परवाचे मेळावे झाले किंवा प्रत्येक ठिकाणी मी संपर्क म्हणून जातोय, पक्षाने तसं काही मला कळवलेलं नाही. त्यांना काही वेगळी गोपनीय माहिती असेल तर त्यांनी ते तुमच्याकडे पत्र द्यावा,
त्यांचं म्हणणं असं आहे की आमदारांना मोठा पगार मिळतोय, त्यातून ते देणग्या देतात, मंत्र्यांना देतात. हां, कसं सांगा, आमदारांना किती पगार असतो? आमदाराचा पगार काय 1-1.5 लाख रुपये पगार असतो, त्याच्यातून देणग्या मला नाही वाटत, कारण महिन्याला त्यांचा खर्चच 4-5 लाख रुपये आहे. तर पगारावरती सगळं चालत आहे असं मला तरी वाटत नाही. फॉर्च्युनरचा हप्ता, इनोवाचा हप्ता, दुसऱ्या एका गाडीचा हप्ता, तिसऱ्या गाडीचा हप्ता, PSIची कन्व्हेन्स, स्वतःसाठी दिवस रात्र कन्व्हेन्स, माझ्या हिशोबाने त्याच्यावरती होणार नाही ते सगळं. त्याच्यानंतर ते वाळेचा जो काही विषय आपल्या पत्रकार परिषदेत झाला, त्यांना आम्ही विचारलं की वाळे हे काय नेमकं बाबा. ते बोलले वाळे हे त्यांचे शासकीय काम पाहणारे PA. वाळे शासकीय कामकाज पाहणारे PA नाही. वाळे हा असा माणूस आहे. वाळेला बघितलेला, वाळेचा जीवन प्रवास बघितलेले लोक तुम्ही बघा. ज्यावेळेस वाळे इथं तालुक्यामध्ये आला त्यावेळेस वेल्डिंगचं दुकान टाकलं त्याने. 5 पट्टा रतनगड इकडं तिकडं फॉरेस्टच्या रेलिंग बांधत होता, रेलिंग बनवत होता. जी मटेरियल द्यायचे ते फॉरेस्टवाल्याला सांगायचे त्याला रेलिंग बांध, कुठं पूल बांध, अशा पद्धतीचं काम करत होता. मग तो तिकडून त्याला ती सगळी सवय लागली त्या अधिकाऱ्यांकडून. मग तो इकडे आला की मी आमदार महोदयांकडे तो घुसला. हे करू ते करू, अधिकाऱ्यांना त्याला ते सगळं माहिती झालं, त्याला कोणत्या अधिकारी काय करतात कुठं, आणि त्या सगळ्या गोपनीय माहिती त्याने आमदारांना येऊन सांगत बसला. आणि म्हणून आमदारांचा तो जवळचा झाला आणि आमदारांना त्याच्यापासून आर्थिक स्रोत मिळाले. म्हणून वाळे हा त्यांचा गळ्यातला ताईत आहे आज. त्याच्यामुळे तो चांगल्या पद्धतीनं ते सगळं हँडल करतो असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही बघा. त्याच्यानंतर अजून असं झालं की वाळे हे मराठा समाजाचे असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जातं. हे जे की पूर्वी पिचड साहेबांचं काम पाहणारे बाबू पवार हे मात्र कधी टार्गेट झाले नाही, परंतु वाळे हे मराठा असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जातं असं एक काल त्यांनी त्याला उत्तर नाही. वाळे तुम्ही आत्ता सांगताय म्हणून मला कळतं आहे की मला तर वाटलं वाळेसुद्धा आदिवासी समाजाचाच आहे, तो मराठा समाजाचा हे आज मला कळालं आहे. त्याच्यामुळे आपण जात बघून कधीच कोणाला हे नाही भलं. वाळे हा चुकीचा वागतोय. मी काय अनेक जण त्याच्यावरती ॲलिगेशन करतात हे तुम्ही बघा, कारण का त्याचं शिक्षण कमी आहे आणि तो उपद्व्याप जास्त करतो. तो कोणाच्या बी तुम्ही एखाद्या आज मिटिंगमध्ये क्लास 1 अधिकाऱ्याला उठ म्हणतो, क्लास 1 अधिकाऱ्याला वाळे उठ म्हणतो. रिप्युटेड 100 कोटी बिझनेस असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला बस म्हणत नाही, तो त्या खुर्चीवर जाऊन बसतो. म्हणजे त्याचं जे वागणं आहे, बिहेवियर आहे, इज खूप खराब आहे त्याचं. आणि तुम्ही बघा त्याचं सगळं परफॉर्मन्स बघितलं म्हणजे एकदम घाणेरड्या म्हणजे सिस्टम घाण करणारी त्याची. मी म्हणतोय आमदार महोदयांची सिस्टम खूप चांगली होती. ही सगळी सिस्टम वाळेंनीच खराब केली असं त्या पक्षातल्या 70% लोकांचं म्हणणं आहे. पण ते बोलत नाही. ते बोलतात बोलून काय आमदार आमचं ऐकूनच घेत नाही किंवा आमदार यांनाच बाजूला करतो. त्याच्यामुळे ते म्हणते जाऊ दे आम्ही जुळून घेतो. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर बिताक्याचा जो प्रकल्प आहे त्याला 3 डिपार्टमेंटने वेगवेगळे पैसे दिले वगैरे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि हा प्रकल्पसुद्धा जो अर्धवट राहिला आहे तर याला कारणीभूत दराडेच आहे असा एक काल त्या ठिकाणी आरोप करा. पहिली गोष्ट बिताक्यावरती कुणी बोललं पाहिजे. बिताक्यावरती तुम्ही बघितलं आहे, तुम्ही पण आपण बरोबर काम केलं आहे सगळ्यांनी. बिताका हा प्रकल्प हा राज्य म्हणजे तसं म्हणलं तर पिचड साहेबांनी आणि सगळ्या लोकांनी त्यावेळेस जी आढाळा विभागामध्ये पाण्याची जी तूट होत होती, म्हणजे खाली गणोरे असेल, देवठाण असेल, आढाळा धरण भरत नव्हतं आणि म्हणून गोदावरीमध्ये पाणी वळवण्याचा हा प्रायोगिक प्रकल्प म्हणून त्या प्रकल्प बघितलं गेलं. त्या प्रकल्पाला पैसे नव्हते, असे कुठून तत्वता मान्य नव्हती. म्हणून फॉरेस्टच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहे त्या क्लबिंग करण्याचं ठरलं आणि तो एक ट्रायल बेसवरती तो प्रकल्प सुरू झाला. आणि नंतर त्या एक 50% प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याला जे कॉन्क्रिटिंग करणं असेल, त्या वेगवेगळ्या मजबूतीकरण करणं असेल, त्या काळामध्ये सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर वैभवराव पिचड हे विरोधी बाकावरती बसले गेले. सत्तेतलं सरकार नसल्यामुळं त्या प्रकल्पाला नंतर आपण तरतूद करू शकलो नाही. अर्धवट पडलेला प्रकल्प, त्यानंतर तिथं कंपोस्ट होईल, ह्या वेगवेगळ्या कारणामुळे तो प्रोजेक्टला तिथे फुटतूट झाली आणि म्हणून अर्धवट असलेल्या प्रकल्पाची फुटतूट झाल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्याच्यामध्ये आमची काही चूक नाही आहे किंवा आम्ही ते प्रकल्प ते आजही तुम्ही बघा त्याचे कार्यादेश कसे आहे, त्याची मंजुऱ्या कशा आहे, ते आपण सगळी फाईल घेऊन त्यांना सविस्तर त्यांना ज्यांना कोणाला अडचण असेल त्याविषयी आपण बोलू. त्यानंतर अजून एक गंभीर आरोप तुमच्या त्या पत्रकार परिषदेत करण्यात आला की ते म्हणे की बाजीराव दराडे यांचं जर पोलीस रेकॉर्ड जर तपासलं तर बाजीराव दराडेंना तडीपार करावं लागेल अशा पद्धतीचं त्यांचं रेकॉर्ड आहे असं त्यांनी एक गंभीर आरोप त्या ठिकाणी.
तुम्ही बघितलं मला ज्या काय राजकीय याच्यामध्ये मी त्यांना कुठेही सामोरं सरेंडर होत नाही, त्यामुळं माझ्यावरती त्यांनी ज्या वेगवेगळ्या केसेस करण्याचा प्रयत्न केला, मग ॲट्रॉसिटीची आज माझ्यावरती क्रॅश, मी ती हायकोर्टामध्ये क्रॅश झाली ती ॲट्रॉसिटीची केस. म्हणजे वेगवेगळे त्यांनी बनवून लोक पाठवले. आमचा मुद्दा काय असतो, आमचा मुद्दा त्यांच्या सोयीने गेलं की त्यांच्याशी तडजोड करून घेतलं का त्यांच्याप्रमाणे वागलं का ते आपल्याला विरोध करत नाही. परंतु आताही तो पिंपळदरावाडीचा जो प्रकल्प आहे, आम्ही 10 वर्ष म्हणजे पिचड साहेब आम्ही बरोबर असताना तो प्रकल्पाला सुरुवात झालेली, त्याची पाण्याची मंजुरी आणि पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र तेव्हापासून आणलं. ह्यांनी आयते आल्यानंतर तिथं शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे, आमचं म्हणणंच हे होतं का शेतकऱ्यांना मोबदले मिळू द्या ना. तिथं कोणाचे आजही बी आता हायकोर्टामध्ये केस आहे, आमचं म्हणणं होतं का फक्त मोबदले मिळू द्या. प्रकल्प झाल्यानंतर मोबदले मिळत नाही. याचं उदाहरण शिवाजीनगरचा प्रकल्प आहे. आज ते लोक मोबदला मागताय पण प्रकल्प पूर्ण होऊन गेला. आज त्याची सुप्रमा घेता येत नाही. आमचं म्हणणं असं आहे, आज जी सुप्रमा आहे या सुप्रमामध्ये जर आपण शासनाला कळवलं की आमच्या शेतकऱ्यांना मोबदला द्या आणि मग तुम्ही प्रकल्प करा, पण प्रकल्प पूर्ण होऊन गेल्यानंतर जमिनीसाठी सुप्रमा होत नाही की अनंत अडचणी येतात, सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही. यासाठी आम्ही विनंती केली, परंतु सदरचा कॉन्ट्रॅक्टरला तो प्रकल्प पूर्ण करून मोकळं व्हायचं होतं आणि म्हणून मी त्या गोष्टीला त्याला येस म्हणत नव्हतो. मी त्यांना जागेचं सगळं ॲक्विजिशन होऊ द्या, 2 पैसे शेतकऱ्यांना मिळू द्या. आणि ठीक आहे ना, त्यांचा आरोप आहे का तिथं माझी जागा आहे ना, माझी जागा माझी जागा जर त्या बंधाऱ्यात जात असेल, मला 2 पैसे सरकार मिळाले तर यांचं काय दुखतं. परत चुकीच्या पद्धतीनं त्यांना इलेक्शन काढायचं होतं, इलेक्शन जवळ आलं होतं, त्याच्यामुळं तो बंधाऱ्याचं काम तात्काळ सुरू करायचं होतं. त्यांनी लगेच त्या कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरलं आणि माझ्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करून टाकला. आता ती कोर्टामध्ये केस चालू आहे आणि मला ते चुकीचं आवडत नाही. मी आहे ते आहे, नाही ते नाही. ज्यांनी उपकार केले त्याला उपकार म्हणलं पाहिजे, ज्यांनी काम केलं त्याला काम केलं म्हणलं पाहिजे. आजही पिंपळदरावाडीच्या लोकांना जाऊन विचारा, त्यांचा आहे तो पोरगा बोलत होता, त्यांचा तो माजी सरपंच भांगरे साहेबराव भांगरे. त्या साहेबराव भांगरे ग्रामपंचायत कुठे म्हणावं, ग्रामपंचायत माझ्याकडे आहे. हां, तुझ्या आमदारांनी त्याला 15 लाख रुपये दिले ग्रामपंचायत लढायला, तरी लोकांनी पाडला पिंपळदरावाडीचा. माझा सरपंच आहे आज तिथे. या अशी लोक ही, त्याच्यामुळं डगळे आता मदन डगळेला उपसरपंचच आम्ही केलं आहे. हां, आता तो त्यांनी ती प्रेस दिली त्याला, आता ते कळेल त्याला, काय अडचण नाही. परंतु अशा पद्धतीचे लोक, आता त्याचा पण मला रात्री फोन येत होता मदनचा, कशासाठी येत होता मला माहीत नाही, मी बोलेल त्याच्याशी. परंतु ही लोक माझ्या मते त्यांना सगळ्यांना असं बोलून आणलं का तुम्ही बोला काहीतरी, त्याच्यात काही तथ्य नाही, ती आपलीच लोक आहे. त्यानंतर अजून एक गंभीर आरोप तुमच्यावर असं झाला त्याच्यामध्ये की तुम्ही सुरुवातीला पिचड साहेबांबरोबर, नंतर लहामटेंबरोबर, नंतर भांगरेंबरोबर, आज ते कोणाबरोबरच नाही आहेत. म्हणजे त्यांचं राजकारण एकदम बेईमानी आणि गद्दारीचं राजकारण ते करतात, असा एक गंभीर आरोप दराडेंनी केला. असं आहे, मला तुम्ही आज बघताय किंवा तुम्ही 15 वर्षामध्ये बघा, मी आलो त्यावेळेस पण लोकांमध्ये माझी वेगळी, मी आलो तर मला काय पिचड साहेबांनी मी इथं कार्यकर्ता म्हणून मला तिकीट दिलं असं नाही. लोकांनी उठाव केला मला तिकीट द्या म्हणून. मला ते जिल्हा परिषद पंचायत समिती माहितीच नव्हतं. मी तालुक्यामध्ये आल्यानंतर मला ज्यांचं 25, 30, 40 वर्षाचं राजकारण होतं त्या आढाळा विभागामध्ये, त्यांच्या विरोधात मला पिचड साहेबांनी उभं केलं 100%. मी स्वतः म्हणजे त्या निवडणुकीला सुद्धा मला पक्षाने 1 रुपया दिला नाही किंवा उलटे 4-4, 5-5 पंचायत समिती सदस्यांसाठी मी निवडणुकीमध्ये हातभार लावलेला माणूस आहे. माझ्या कर्तृत्वावर मी उभा राहिलेला माणूस आहे. त्यावेळेस मी तालुक्यात आलो तर मी व्यावसायिक म्हणून माझं मोठं इन्फ्रास्ट्रक्चरची मोठं माझं युनिट होतं आणि म्हणून त्यावेळेस मला काही पिचड साहेबांनी किंवा राष्ट्रवादींनी मला काही स्पॉन्सर करून पैसे दिले अशातला काही प्रकार नाही. त्याच्यामुळे मी तेव्हाही स्वाभिमानी होतो. त्यानंतर मी शिवसेनेमध्ये आलो. शिवसेनेची तुम्ही परिस्थिती बघितली. शिवसेनेने तेव्हाही मला 1 रुपया कुठं दिला गेला नाही किंवा मी शिवसेनेच्या पैशावरती निवडणुका लढल्या असं नाही. त्यावेळेस मी माझ्या स्वकर्तृत्वावरती माझं हे सगळं समाजकारण राजकारण करतोय. आजही मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती समाजकारण राजकारण करतोय. त्याच्यामुळं मला आणि काय पक्षामध्ये नेत्याशी त्यांच्याशी मला स्वाभिमान, मी कोणाच्या असं 1 रुपयाला निपताळा नाही. त्याच्यामुळे मी काय कोणाचं ऐकून घेणार नाही. मी दिलेला माणूस आहे, मी घेतलेला माणूस आहे. त्याच्यामुळे मी कोणाच्या असं बांधिलकीत राहत नाही. त्याच्यामुळं मला पटतंय तिथपर्यंत मी राहणार.
मी असे कोणाचे पाय चाटत बसणारा माणूस नाही. 2019ला जेव्हा निवडणूक झाली तर आमदार डॉक्टर किरण लामटे निवडून येण्यासाठी आपण प्रयत्न केले, असे काही व्हिडिओ चित्रीकरण आपल्याला दिसत होते. बरोबर. पण कार्यकर्त्यांनी असे आरोप केले की आमदार किरण लामटे कधी जोडी घेऊन फिरलेच नाही, त्यांनी ते पैसे कधी वापरलेच नाही. मग ते पुढं काय ते दिसतंय ना, त्याच्यामध्ये ते दिसतंय ना. ते झोळी घेऊन हिंडले नाही, पण लोकांनी पैसे दिले ना. झोळीत देऊ, खिशात देऊ, घरी आणून देऊ, पैसे दिले का नाही तेवढं त्यांनी फक्त किरण लामटेंनी कबूल करावं की त्या इलेक्शनमध्ये त्यांना किती पैसे जमले, आणि ते पैसे जमल्यानंतर तुमच्या निवडणुकीला किती खर्च झाला आणि त्याच्यातले उरलेल्या पैशाचं तुम्ही काय केलं. जर तुम्ही सांगताय तुम्ही त्यांच्या बरोबर होते, एवढे संबंध तुमच्या, मग आता एवढे संबंध द्वंद्व का झाले? नाही, आमचे संबंध बिलकुल खराब नाही आहे. मी ज्या गोष्टी चुकतायत त्या गोष्टीवरती बोलतोय. त्यांनी आजही त्यांनी म्हणलं की माझ्या काही गोष्टी त्यांनी जर चुकत नसेल सांगावं, ह्या गोष्टी माझ्या चुकत नाही, माझ्या गोष्टी चुकताय, त्यांनी समोर येऊन सांगावं. माझ्या चुकत असेल तर मी पण त्यांचं ऐकायला तयार आहे. तालुक्याचा प्रश्न तालुक्यातच मिटू शकतो. आपण नॅशनल चॅनलला बातम्या बघितल्या किंवा तिथं ब्रेकिंग न्यूज बघितल्या, त्याचबरोबर हा मंत्रालयामध्ये प्रश्न गेला, तर ही सगळी गोष्ट ही आपसामध्ये तालुक्यामध्ये पण मिटू शकते. 100% यातून सर्वसामान्य जनतेचं नुकसान होतं असं नाही वाटत? मला एक म्हणायचं आहे, जे कामं त्यांना खराब वाटतंय ना, त्यांनी त्या कामावरती पर्टिक्युलर त्या लोकांना घेऊन म्हणलं पाहिजे. हे बरं, ती तालुक्यातलेच लोक आहे. बळवंत देशमुख, देवराम शेठ लांडे, संकेत काकडे, ही सगळी लोक तालुक्यातले ना. आता ते काकड पण ठाणगावचं आहे, म्हणजे जवळचाच आहे. हां, ठीक आहे, आमचा नातेवाईक असेल किंवा जवळचा असेल, बाकीची संतोष शिंदे, ही सगळी जवळची लोक आहे, म्हणजे तालुक्यातली. त्यांच्या नावावर कोणी काम करतं आहे, अंबादास घुगे, ही सगळी जवळची लोक आहे. तुम्ही त्यांना सांगू शकता ना साहेब, काही ही कामं खराब नाही झाली पाहिजे. तुमच्या लोकांना सांगू शकतात. आता त्यांच्या लोकांची कामं तर एवढी खराब आहे, त्यांची काही कॉन्ट्रॅक्टर अशी आहे, त्यांच्याकडे खोटे कागदपत्र जोडून त्यांनी टेंडर घेतलेले. आता ते जर काढले तर ते देशोधडीला लागतील. ते तर नवीन लोक आहे की त्यांनी खोटे कागदपत्र जोडून त्यांनी वर्क ऑर्डर केलेले आहे. त्याच्यातल्या 2 लोकांचे तुम्ही म्हणले तर मी पुढच्या पत्रकार परिषदेत त्यांचे नावं पण सांगाल. आणि त्यांची कागद 8 दिवसामध्ये ते कागद इथं निघतील आणि 8 दिवसामध्ये ते ब्लॅकलिस्ट होतील. तरी पण आम्ही करत नाही. जाऊ द्या, नवीन लोक तयार होतात, नवीन लोक उभे राहतात. नवीन लोकांना आपण अडचणीत आणून काय करणार आहे. त्यांनी खोटे कागदपत्र जोडून 2-2 कोटीचे कामं घेतले, त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि त्याच्यामुळे ते अधिकारी पण अडचणीत येतील. त्याच्यामुळे आम्ही त्या भानगडीत पडत नाही. त्या लोकांना आम्ही अडचणीत आणणार नाही. आणि तशी जर ते म्हणले का त्यांना अडचणीत आणा, तर पुढच्याच पत्रकार परिषदेत त्यांचे कागद देऊन टाकतो तुमच्याकडे. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.